सर्व पत्रकार मित्रांचं आज मी या ठिकाणी स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये गेले अनेक दिवस किंवा अनेक महिने अनेक वेगवेगळ्या कर्ज देण्यावरून थोडीशी दबंगशाही या ठिकाणी केली जाते आणि चुकीच्या मार्गाने कर्ज देणं ही फार मोठ्या प्रमाणात आता ही कीड या ठिकाणी सुरू झालेली आहे. मी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन होतो, म्हणून त्या बँकेबद्दल मला प्रेम आहे, आजही आस्था आहे. ही संस्था टिकायला पाहिजे. या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून ही जिल्हा बँक टिकली पाहिजे ह्या मताचा मी असल्यामुळे मी आतापर्यंत ह्या बँकेच्या विरोधात कधीही काही बोललेलो नव्हतो. म्हणजे बोललो एकदा, पण हे सुधारण्यासाठी बोललो होतो, पण यांची सुधारण्याची काय शक्यता मला या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार आरोपी म्हटलं तरी हरकत येणार नाही की मनीष दळवी चेअरमन आणि प्रमोद गावडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही बरखास्त करा, त्यांच्यावर प्रशासक बसवा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा प्रकारची मागणी मी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आणि सहकार मंत्र्यांकडे मी या ठिकाणी केलेली आहे. मला डीएफ देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त मला त्या ठिकाणी मिळाले नाहीत. मी फडणवीस साहेबांना पण भेटून मी ही गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यांना मी पुरावे देणार आहे. मी कुठलीही गोष्ट हवेत या ठिकाणी बोलत नाही. आज माझ्यावरच्या सगळ्या नेत्यांना मी दिलगिरी व्यक्त करेन की बाबा जरी युतीमध्ये असलो तरी आज प्रश्न असा आहे की ही बँक जर टिकली नाही तर सहकाराचा पूर्ण बिमोड आमच्या जिल्ह्यात या ठिकाणी होऊ शकतो. आमच्या विकास संस्था जवळजवळ 234 विकास संस्था याच्यावर अवलंबून आहेत, बऱ्याच पतसंस्था अवलंबून आहेत, म्हणजे 1000 पेक्षा जास्त वेगवेगळे जे सभासद आहेत ते याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून ही संस्था टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी होते. आता मी तुम्हाला एक जी गोष्ट दाखवणार आहे की श्रीपाद महाजन यांना पहिलं एक लोन 5 कोटीचं 13/1/25 दिलं आणि ते 5 कोटीचा उल्लेख कुठेही खरेदी करताना दिसत नाही. खरेदी कर म्हणजे करण्यापूर्वी किंवा पैसे देण्यापूर्वी बँकेची पद्धत अशी आहे की बँकेने घाणखत करून घेतल्यानंतरच पैसे डिस्बर्स केले पाहिजेत. पण 13/1 ही मंजुरी मिळाली आणि घाणखत म्हणजे मॉर्गेज डीड हे 12 मार्च 2025 झाले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या जागेची किंमत रेडी रेकनर प्रमाणे 88,23,000 आहे. पण हे खरेदी कर 10 कोटीचं केलं, हरकत नाही. 10 कोटीचं केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर नंतर जे पैसे आता गेले म्हणजे खरेदी खत पूर्णपणे संशयास्पद आहे. पैसे बँकेतून डायरेक्ट ज्यावेळी मंजूर होतात त्यावेळी जो कोण समोरचा आपण ज्याची जागा घेतो त्याला द्यायचे असतात. ही बागायती वाढवण्यासाठी, बागायती या ठिकाणी करण्यासाठी कर्ज दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच जागेवर बघा, त्याच जागेवर 23 आणि 31 कोटी पुन्हा दिले गेले. म्हणजे ती जागा 3.39 हेक्टर आहे. त्याच्यात जे गोटे आहेत त्या गोट्यांची किंमत 31 कोटी आहे. म्हणजे जगातला सगळ्यात महागडा गोटा हा भोगव्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला जायला मिळणार नाही कारण ते एक सीसीटीव्ही लावलेत आणि या प्रॉपर्टीमध्ये कोणी एंट्री करू नये म्हणून असं लिहिलंय. करायचं कारण ते आहे. आणि म्हणून तुम्हाला मी याच्यातलं एक सगळं उदाहरण म्हणजे हे दाखवणार आहे. बघा की हे ग्रामपंचायतीचे घरपत्रकाचे उतारे आहेत. नीट बघा, हे जे मार्क केलंय ते 31 कोटी रुपये जिल्हा बँकेने ह्याच्यावर दिले, बोजा ठेवलेला आहे. आणि 5 कोटी रुपये वरती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा मंत्रिमंडळाचा 5 कोटी 28,421 बोजा आहे. आणि म्हणजे हे मी जे कर्ज सांगितलं ते, आणि ह्याच्या 31 कोटीचा बोजा ड्रेझरसाठी दिलं असं दाखवलेलं आहे. 31 आणि 5 36. दुसरा एक 28 कोटीचा जो बोजा आहे तर हा सातबारा कालचा परवाचा आहे, 2 दिवसापूर्वीचा.
याच्यात 5 कोटी आणि 28 कोटी जरा बघा सगळ्यांनी, आणि पाहिजे असेल ते पेपरही तुम्हाला देतो. 5 आणि 28 कोटी हे या ठिकाणी दाखवलेले आहे. म्हणजे एकूण 28 कोटीचा फक्त माझ्याकडे मंजुरी पत्र मिळत नाहीये. पण ह्या सगळ्याचा जर बोजा ऐकून दिला तर 59 कोटी रुपये किंमत या ठिकाणी होऊ शकते. आणि 31 कोटीच्या बोजाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी मुद्दाम बघावं. शेतमांगल, पत्रे आणि शेतमागल, पत्रे आणि शेतमागल, आणि त्याच्यानंतर हे बघा दुसरा सुद्धा पत्रे आणि शेतमागल. म्हणजे ही जी काय लयलूट चालू आहे ही लयलूट थांबवावी. आणि याच्यातला मुख्य आरोपी चेअरमन मनीष दळवी आणि आरोपी नंबर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केली आहे. ह्याच्या अनुषंगाने ह्याच्या पाठीमागे कोण अजून आहे हे बघा, कारण हे ड्रेझरसाठी पैसे दिलेले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात मोठं लोन हे आहे. आणि ह्या सगळ्या लोनची चौकशी नुसती लोनची चौकशी नाही तर बँकेच्या कारभारावर गेल्या 4 वर्षातली जी जी कर्ज दिलेली आहे त्या सगळ्याची कर्जाची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यावर प्रशासक बसायला पाहिजे. आणि प्रशासक बसून ह्या सगळ्यांच्या मालमत्ता ज्या संचालकांनी याच्यात सह्या केलेल्या आहेत या जे संचालक ते दोषी या ठिकाणी बनवले पाहिजेत. जसं यशवंत सहकारी बँकेवर 50 लोकांवर जसा गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा ह्या सगळ्या लोकांवर दाखल व्हायला पाहिजे. आणि त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होऊन ही बँक वाचली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे.